565 संस्थाने तर भारतात आली, पण तरीही भारताच्या नकाशावरचा एक अतिशय महत्वाचा भाग अजूनही परकीय गुलामीतच अडकलेला होता. इंग्रज निघून गेले, पण एका परकीय सत्तेने आम्ही भारत सोडणार नाही अशी थेट धमकी दिली होती. तो भाग म्हणजे आपला सुंदर गोवा. 15 ऑगस्ट 1947 ला संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता. लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकत होता, लोक आनंदाने नाचत होते. पण गोव्यात मात्र स्वातंत्र्याची किरणही पोचली नव्हती. भारत स्वतंत्र झाला तरीही गोव्याला पुढची 14 वर्ष म्हणजेच 1961 पर्यंत वाट पाहावी लागली. याचं एकमेव कारण म्हणजे गोव्यावरती सत्ता होती ती पोर्तुगीजांची. पोर्तुगीज हे इंग्रजांच्या कितीतरी आधी म्हणजेच 1510 मध्ये भारतात आले होते. 1947 मध्ये जेव्हा इंग्रजांनी गाशा गुंडाळला तेव्हा भारताने पोर्तुगीजांकडे गोवा, दीव आणि दमण परत करण्याची मागणी केली. पण पोर्तुगालचा हुकुमशहा ओरिएंटेनियो सालाझार अतिशय अहंकारी व्यक्ती. तो थेट म्हणाला, गोवा ही आमची कोणतीही वसाहत किंवा कॉलनी नाही. गोवा म्हणजे युरोपमधील पोर्तुगालचाच एक भूभाग आहे आणि आम्ही तो कधीही सोडणार नाही. भारताच्या पोटात परकीय सत्तेचा हा असा ताबा गोव्यातील जनतेला आणि संपूर्ण भारताला अमान्य होता. मग सुरू झाला एका रक्तरंजित संघर्षाचा अध्याय. गोव्यातील स्थानिक नागरिकांनी आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांनी पोर्तुगीजांविरुद्ध एल्गार पुकारला. डॉक्टर राम मनोहर लोहिया, जगन्नाथराव जोशी, सेनापती बापट आणि नानासाहेब गोरे यांच्यासारख्या हजारो शूरवीरांनी सत्याग्रहाची मशाल पेटवली. निशस्त्र भारतीय सत्याग्रही गोवा मुक्तीच्या घोषणा देत गोव्याच्या सीमेवरती एकत्र आले. पण क्रूर पोर्तुगीज पोलिसांनी या अहिंसक सत्याग्रहींवरती जराही दया दाखवली नाही. त्यांनी भारतीय सत्याग्रहींवरती अंधाधुंद गोळीबार केला. शेकडो निशस्त्र भारतीय शहीद झाले, हजारो जखमी झाले. या घटनेने संपूर्ण भारत खवळून उठला. देशात एकच मागणी जोर धरू लागली, सैन्य पाठवा आणि गोव्याला मुक्त करा. पण इथे एक खूप मोठी आंतरराष्ट्रीय अडचण होती. पोर्तुगाल हा अमेरिका आणि युरोपीय देशांच्या नाटो या लष्करी संघटनेचा सदस्य होता. जर भारताने लष्करी कारवाई केली असती तर अमेरिका आणि ब्रिटन पोर्तुगीजांच्या मदतीला धावून आले असते आणि युद्ध आणखीन भडकलं असतं. यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरूंनी 14 वर्ष अत्यंत संयमाने, राजनैतिक आणि शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण पोर्तुगीजांचा अत्याचार जेव्हा असह्य झाला तेव्हा भारतीय व्यापारी जहाजांवरती गोळीबार सुरू केला गेला. तेव्हा भारताचा संयमाचा बांध हा अखेर फुटलाच. 17 डिसेंबर 1961च्या रात्री भारताने सुरू केलं ऑपरेशन विजय. जमिनीवरून भारतीय भूदल, आकाशातून लढाऊ विमान आणि समुद्रातून भारतीय नौदलाने गोव्याला तिन्ही बाजूनी घेरलं. भारतीय सैन्याचा हा धडक पराक्रम पाहून पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडाली. ज्या पोर्तुगालने 14 वर्ष गर्जना केली होती त्यांच्या गव्हर्नर जनरलने अवघ्या 36 तासात पांढरं निशाण दाखवून भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्यात शेवटी तिरंगा फडकला आणि गोवा अधिकृतपणे अखंड भारताचा भाग बनला. अशा प्रकारे युद्ध करून आणि रक्ताचे पाठ वाहून गोव्याला तर भारतात आणलं गेलंच. पण थांबा, भारताच्या नकाशावर असा एक प्रदेश होता जो भारताचा भाग बनण्यासाठी कुठलंही युद्ध झालं नाही, एकही गोळी झाडली गेली नाही. पण जगाच्या पाठीवरचा एक स्वतंत्र देश, ज्याचा स्वतंत्र राजा होता, स्वतंत्र ध्वज होता, त्या देशातल्या 97% जनतेने स्वतःहून मतदान करून सांगितलं, आम्हाला आमचा देश संपवून भारतात विलीन व्हायचंय. कुठला होता हा रहस्यमय देश आणि एका राजेशाहीचा भारताकडेचा हा अनोखा प्रवास कसा झाला पाहूयात पुढच्या भागात. तोवर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं सुद्धा. ठीक आहे, मग भेटूयात पुढच्या भागात. तोवर